जरीपटका पुलिस स्टेशन की हद में ग्रामीण पुलिस मुख्यालय के बाजू के मैदान में कुछ लोगों को संदिग्ध अवस्था में लोगों के बैठे रहने की जानकारी मिली, जिसके बाद पुलिस ने उन लोगों को पकड़ लिया। साथ ही पुलिस स्टेशन में लाने पर उनसे पूछताछ की गई तो उन्होंने बताया कि वह डकैती की फिराक में बैठे हुए थे। इससे पहले उन्होंने अंबाझरी और बर्डी के घरों में भी चोरी की बात कबूल की है। फिलहाल इस मामले में जरीपटका पुलिस ने इन आरोपियों के पास से 8,95,000 का माल बरामद किया है। मामला असा आहे की 21 फेब्रुवारीच्या रात्रीला आमचे PSI काईट साहेब आणि त्यांची DBची टीम रात्री दरम्यान पेट्रोलिंग करत असताना ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या बाजूला आदत लॉनच्या मैदानामध्ये काही 2-4 मुलं संशयितरित्या त्या ठिकाणी यांना दिसले। यांनी हे का बसलेले आहेत याची खात्री केली, आजूबाजूला त्यांच्यावर लक्ष दिलं की हे निश्चित काहीतरी नियोजन करत आहे। त्यांचं लक्ष चुकून आमची टीम त्यांच्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन पोहोचली आणि त्या लोकांना शिताफीने ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली, त्यांचे प्रथम नाव विचारले। नावामध्ये त्यांनी एक प्रज्वल उर्फ पज्जू विशाल शेंडे, कौशिक उर्फ चिंटू शंकर गेडा, मणिकुमार उर्फ मोगली हुमाजी रत्नम, हर्ष उर्फ बॉबी आनंद मेसरा हे नाव सांगितले। या नावावरून आमच्या मंडळीने त्यांची झडती घेतली। तर त्यांच्या झडतीमध्ये काही दरोडा टाकण्याच्या साठी उपयुक्त असणारे साधन सामग्री मिळाली, जशी टॉमी मिळाली, चाकू मिळाले, काही दोरी मिळाली, आणखी काही साहित्य त्यांच्याकडे मिळालं की जे दरोडा टाकण्यासाठी उपयोगात येतो आहे। अशा परिस्थितीवरून जेव्हा त्यांचं मोबाईलमधून त्यांनी यापूर्वीचं काही रेकॉर्ड आहे का हे पण पाहिलं, त्यावेळेस निश्चित हे लक्षात आलं की हे दरोडा टाकण्यासाठी तयारीत आहेत आणि कुठेतरी प्रयत्न सुद्धा करत आहेत। या आधारावरून त्यांनी रीतसर त्यांना पुन्हा विचारणा केली आणि जेव्हा असं जाणवलं की हे निश्चित कुठेतरी दरोडा टाकताहेत, अशा या सगळ्या प्रसंगावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन त्यांना रीतसर अटक करून विद्यमान कोर्टाच्या समक्ष हजर केलं। कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांचा 2 दिवसाचा PCR दिला। आमच्या PCR मध्ये असताना आम्ही त्यांना विचारलं की नेमकं तुम्ही यापूर्वी आणखी काय कुठे घटना केलेल्या आहेत। तर त्यांनी सांगितलं की आम्ही या अगोदर अंबाझरीला एक घरफोडी केलेली आहे। अंबाझरीत घरफोडी केली, तो नेमका माल काय गेला, खरंच यांनी केली की नाही याची आम्ही खात्री केली आणि खात्री केल्यानंतर हे लक्षात आलं की त्यांनी ती खरोखर घरफोडी केलेली आहे। मग तो माल काढून देण्यासंबंधात त्यांनी आम्हाला कबुली दिली। त्यानुसार त्यांच्या ताब्यातून काही अंगठ्या, काही मंगळसूत्र, ओठ, चैन असा 8,95,000चा माल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। एकंदरीत हे जे आरोपी आहेत हे मालमत्तेचे गुन्हे करणारे निश्चित आरोपी असल्यामुळे त्यांच्याकडून तो माल जप्त केलाय आणि आज रोजी त्यांचा PCR संपल्यामुळे त्यांना विद्यमान कोर्टासमोर आम्ही हजर केलेला आहे। त्यामध्ये सोनं होतं, सोनं काही जप्त झालेलं आहे, आणखी काही बाकी आहे। आता ते बाकी संपूर्ण त्यांच्या रेकॉर्डवरून माहिती मिळेल।